सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरवरी दुरावसी दोरी भवाचे पुरी वहावसी काही न लगे एक काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची करिता भरवरी दुरावसी दोरी भवाची पुरी वहावसी विठ्ठल विठ्ठल हरी समचरण सरोजम सांद्रणीला बुधवम जगरणीत पाणी मंडण मंडणाण तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमिला गणपती माऊली शारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविता आबोल्या स्तुतीला द्यावी मती सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेशा गोपिका कांत राधाकांत नमस्तुते ओम शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाध्या जगत्वयापिनीं वीणा पुस्तकधारिणीं वेदां जड्डन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा हरी हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून मयूरावरती
मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये यतिरूपदत्तात्रेया दण्डधारी पदिपादुका शोभती सौख्यकारी दया सिंधू जाचे पदे दुःखहारी तुम्हा विण दत्ता मला कोण तारी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदीन्द्रादिदैवै सदा सूयमानं समाधी समूर्तिं वसे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल हरी सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दोरे भवाचे पुरी वाहावसी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी मंगलमय चिंतना करता परम पावन भूमीमध्ये म्हणजेच श्री संत हरिबाबा यांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये चिंतना करता निरोपणा करता कीर्तना करता सेवेकरता उच्चारलेला जो अभंग आहे हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महाविष्णू ज्ञानोबा आहे आणि या ज्ञानोबारांना सुद्धा आत्यंतिक प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या सर्वांच्या प्रिय असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या अगदी कलशस्थानी असणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु श्री गुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य रागरसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अत्यंत महत्वपूर्ण तुमच्या माझ्या हिताचा उपदेश करणारा अत्यंत गोड अप्रतिम असा हा अभंग विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे 3 चरणाचा आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आजच्या दिवशी आजच्या या वेळेला आजच्या या क्षणाला आज श्रीमंत श्री तुकोबाराय आपल्याला काय सांगू इच्छितात काय वर्णन करू इच्छितात आज तुकोबारांना आज आपल्याला काय सांगायचंय हे पाहण्यापूर्वी परिहार देणं उचित आहे या न्यायानं तथा ते इष्ट अनिवार्य आणि गरजेचं सुद्धा आहे या नियमाला अनुसरून आपण समस्त उपस्थित पाहुणे मंडळी समस्त या निरगुडे परिवाराची स्नेही मंडळी आप्तेष्ट नातेवाईक गणगोत्र सगळे परिवार समस्त गोतवाडा ग्रामस्थ मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी समस्त गुणीजन भजनी मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी काय एकत्रित आलेलो आहोत काय या ठिकाणी जमलेलो आहोत सगळ्यांना ज्ञाते सगळ्यांना माहिती सुद्धा आहे सगळ्यांनाच जवळजवळ कल्पना आहे तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य परिहार देणं उचित या न्यायानं आपल्या सर्वांना एकत्रित येण्याचं कारण म्हणजे आपल्या या निरगुडे परिवारामधील त्या ठिकाणी कैलासवासी स्वर्गीय बाळूदादा निरगुडे यांना आज या समस्त परिवारामधून जाऊन आज बरोबर त्या ठिकाणी वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या पश्चात असणारा समस्त परिवार असेल त्यामध्ये गंगा भागीरथी मंगल बाळू निरगुडे पत्नी असेल त्याचप्रमाणे संतोष बाळू निरगुडे मुलगा असेल सोमनाथ बाळू निरगुडे मुलगा असेल भारत बाळू निरगुडे मुलगा असेल त्याचप्रमाणे मनीष प्रवीण पांगरकर मुलगी असेल त्याचप्रमाणे मनीषा आणि या बाळूदादा निरगुडे म्हणजे अण्णाच्या पश्चात असणारा हा समस्त परिवार आहे पण या परिवाराच्या संबंधाने जर विचार करायला गेलं तर आज 2 प्रथम पुण्यस्मरण एकत्रित हे दुसरे तिसरे कोणाचे नसून एका परिवारातले त्या ठिकाणी आहे याच अण्णांच्या मातोश्री मातृत्व त्या ठिकाणी आईसाहेब म्हणजेच त्या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी यांनाही या परिवारातून जाऊन वर्ष पूर्णत्वास त्या ठिकाणी जात आहे या बाळू अण्णांच्या ज्या मातोश्री आहे म्हणजेच कैलासवासी स्वर्गीय गंगा भागीरथी चंद्रभागा दादा निरगुडे या आईंच्या पश्चात सुद्धा समस्त परिवार त्या ठिकाणी आहे त्यामध्ये श्रीमान चांगदेव दादा निरगुडे मुलगा असेल सोमनाथ बाळू निरगुडे नातू असेल संतोष बाळू निरगुडे त्या नातू असेल त्याचप्रमाणे अविनाश चांगदेव निरगुडे नातू असेल रवी चांगदेव निरगुडे नातू असेल व ज्योती बोरुडे नात त्या ठिकाणी आहे हा समस्त
या दोघांच्या पश्चात असणारा हा परिवार त्या ठिकाणी आहे. आणि या परिवाराला सोडून थोडाफार कालावधी मागे पुढे धरता 2-3 महिन्याचा अंतर सोडून हे त्या ठिकाणी गेलेले आहेत. मला वाटतं अगोदर आईंच्या मुलाचं जाणं झालं आणि त्यानंतर मुलाच्या जाण्याने मला वाटतं कुठंतरी अंतकरणाला दुःख त्या ठिकाणी होत असताना आईला सुद्धा ते दुःख न पेलवलं, थोडा वेळ सांभाळलं, थोडे दिवस सांभाळलं, पण पुन्हा मुलाला भेटायला जावं की काय हे अंतकरणामध्ये एक संकल्पना धरून आईंनी सुद्धा या अण्णांच्या मागे निरोप घेतलेला आहे. या एका परिवारातील 2 सदस्य एका वर्षामध्ये एका वेळेला जाताना अनंत यातना जीवाला होतात. कारण एका परिवारातील हे सदस्य जात असताना असं असतं आपल्या जीवनामध्ये, जी व्यक्ती कायम आपल्या जवळ असावीशी वाटते त्या व्यक्तीने कधीच आपल्यापासून जवळ जाऊ नये. तिचं मातृत्व, तिचं त्या ठिकाणी ममता, प्रेम, वात्सल्य आपल्याला कायम मिळावं अशी कायम आपल्या अंतकरणात भावना असते. पण तीच व्यक्ती आज या परिवारातून गेलेली आहे. त्याच पश्चात अण्णांच्या पश्चात असणारा परिवार आहे, त्यामध्ये त्यांची मुलं असतील, समस्त परिवार आहे. या परिवारामध्ये एकाच वर्षामध्ये हा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण परमात्मा त्यांना हे दुःख पेलवण्याची शक्ती देवो. आपल्यातील आज वडील गेलेत, आजी गेलीत, म्हणजे आई गेली आहेत, आज आपल्यातील बाप गेलाय, पण गेलेत हा नियतीचा नियम आहे, चुकवता आला नाही. पण यांच्या पश्चात आपण काहीतरी मंगलमय कार्य केलं पाहिजे गड्या, म्हणून आयोजित केलेली ही हरिकीर्तनाची सेवा आहे. आणि या हरिकीर्तनाचं अवचित्य साधून उपस्थित असणारे आपण सर्व मंडळी आहात. आणि त्याचप्रमाणे आज या कीर्तनाकरता समस्त अत्यंत महाराष्ट्रातील नामांकित मंडळी या ठिकाणी आपल्या भाग्याने उपस्थित आहे. त्यामध्ये आज या ठिकाणी गायनाची गोड अशी साथसंगत आपल्याला सुरुवातीपासून लाभते आहे. असे हरिभक्तपरायण सुप्रसिद्ध गायनाचार्य, हरिभक्तपरायण आदरणीय वंदनीय राहुलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून त्यांना माझा पुन्हा प्रणाम आहे, मनापासून वंदन आहे. अत्यंत नामांकित व्यक्तिमत्व आपल्या या कार्याला लाभलेले आहे. खरंच भाग्य त्या ठिकाणी आहे. विशेषतः बाजूला उपस्थित असणारे आपल्या पंचकृषीचं, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं वैभव असणारे हरिभक्तपरायण वैभवजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. अत्यंत गोड त्यांनी त्या ठिकाणी पंचपदी गायलीत. मनापासून त्यांनाही त्या ठिकाणी वंदन आहे. बाजूला उपस्थित ज्यांनी सुंदर अशी चाल गायलीत असे हरिभक्तपरायण सुप्रसिद्ध गायनाचार्य शरदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून त्यांनाही त्या ठिकाणी वंदन आहे. बाकी आमचे राहुल महाराज असतील, त्यांच्या संस्थेतील ही समस्त बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर जरा पेपरचं टेन्शन आहे. पेपर आहे, किती वाजता आहे? हा, झाला का पेपर? मग नेमकी टेन्शन कसलं आहे तुम्हाला? सरांचं तुमच्या काय टेन्शन घेऊ नका, सर काही म्हणणार नाही कीर्तन होईपर्यंत. समस्त बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी बाबांच्या मंदिरापासून इथपर्यंत असं रस्ता दाखवत दाखवत दगड बाजूला करत करत इथपर्यंत घेऊन आलेत. असे दोन्ही चोपदार. काय नाव तुमचं बाबा? वारुळे बाबा आहे आणि हे दळवी बाबा. दोन्ही बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून तुम्हाला त्या ठिकाणी वंदन आहे. आधीच तयारी करून बसलेले होते, मनापासून वंदन. बाजूला उपस्थित असणारे सुशोभित संप्रदायाला धरून वेशभूषा करणारे विनिकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांनाही वंदन आहे. अत्यंत अप्रतिम ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. काय साऊंडचं नाव? होळकर, ओमकार साऊंड. मनापासून तुम्हाला वंदन आहे. गोड ऑपरेटिंग त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे ज्यांचा 1 वर्षापूर्वी योग घडला होता, नवरात्रीत पुन्हा कीर्तनाचा योग घडला आणि आज पुन्हा त्या ठिकाणी योग घडून आला, असे त्या ठिकाणी आमच्या आदरास्थानी असणारे आपल्या पंचक्रोशीचं तालुक्याचं अत्यंत नामवंत कीर्तनकारांसोबत ज्यांचं पखवाज वादन असतं. आज भाग्य आहे, मी फार लहान आहे आणि लहान कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये आज मृदुंगाची साथसंगत महाराज जे या ठिकाणी करत आहेत. आपल्या ठिकाणी पंचक्रोशीचं वैभव आहे. हरिभक्तपरायण निलेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. फार प्रामाणिकपणे आणि मनापासून ही सगळी मंडळी साथ करते. कारण कुठल्याही कार्यात प्रामाणिकता असणं फार महत्त्वाचं आहे. कोणी बघतं ना बघतं काही घेणं नाही आहे, पण जगाचा मालक पावलं पावली पाहतोय आणि मी माझं कार्य किती प्रामाणिक करतोय याला कुठलंही क्षेत्र घ्या फार महत्त्व त्या ठिकाणी आहे. गायक मंडळी सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपलं काम करत असतात. सर्वच जण काम त्या ठिकाणी करताय. खरं तर या निरगुडे परिवाराला मी धन्यवाद देईन. कसलीच कमी या ठिकाणी नाही आहे, कसलीच म्हणजे कसलीच नाही. किती कमी नाही आहे माहिती आहे? नको उगीच कीर्तनकाराला मागे बघून नावं सांगायची वेळ म्हणून बॅनर सुद्धा समोर टांगून ठेवलाय. मागे बघायची सवय. इतकं तंत नियोजन त्या ठिकाणी आहे. समस्त पाहुणे मंडळींना बसण्याकरता गोड अशी व्यवस्था केली आहे. आपणही या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता बहुमोल वेळ काढून या हरिकीर्तनाकरता उपस्थित आहात. सर्वांच्या उपस्थितीमध्ये निर्धारित वेळ न म्हणता
थोडासा किंचित वेळ पुढे जाऊन काही वेळ करू आपण सर्व मिळून त्या परमात्म्याची सेवा. विठ्ठल आज आपल्या या परिवारातील या दोन्ही व्यक्ती महत्वाच्या शेवटच्या कार्यप्रित्यर्थ आपण जमलेलो असतो. असं आहे, कुठलंही कार्य घ्या, त्या कार्याला जोडी मंगलमय परमात्म्याचं चिंतन केलं की ते कार्य शुभ होतं, पवित्र होतं, पूर्णत्वास जातं. कारण संतांचे शब्द आहे, शुभाशुभ कामे होती भगवंताच्या नामे. शुभ कार्य असेल किंबहुना अशुभ कार्य असेल, त्याला जोडी फक्त परमात्म्याचं चिंतन करा, ते कार्य पूर्णत्वास गेल्याशिवाय नामस्मरणाचा अगाध महिमा सांगत असताना सांगितलं, तुम्ही कुठल्याही कार्याला सुरुवातीला शेवट म्हणा कधीही परमात्म्याचं चिंतन त्याला जोडी करा, ते कार्य शुभ झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, श्राद्ध म्हटलं की ब्राह्मण देवतेच्या हातून पूजा विधी केला जातो की नाही. ब्राह्मण देवतांना बोलवलं जातं, सगळा काही विधी जो शास्त्रयुक्त पद्धतीने यथोचित मार्गाने आपण करतो. पण हा पूजा विधी करत असताना त्या ठिकाणी असं नाही आहे. महत्वाचा भाग आपण गरुड पुराणाच्या अनुषंगाने ऐकलं असेल. का करावं हे हरिकीर्तन, कशा करता करावं, सगळ्यांना बोलवावं, काय कारण आहे? एवढंच कारण आहे का आजपर्यंत चालत आलं, इथून पुढे चालत ठेवणं, एवढंच कारण मर्यादित का नाही आहे? त्याला कारण आहे, ज्या वेळेस ब्राह्मण देवतेच्या हातून आपण पूजा विधी करतो, ते विधी करत असताना गरुड पुराणाच्या अनुषंगाने आपण श्रवण केलं असेल, ऐकलं असेल. या पूजा विधीमध्ये जर आपल्याकडनं तीळ मात्र जरी दोष घडला तर ते कार्य सफल होत नाही. गेलेल्या जीवात्म्यास कदाचित मुक्तता मिळण्याकरता एक अडथळा निर्माण होतो. महत्वाचा भाग. आणि आपण करतो कशा करता, जे व्यक्ती आमच्या परिवारातून गेलेत त्यांना मुक्तता मिळाली पाहिजे, सद्गती मिळाली पाहिजे म्हणून तर सगळी उठाठेव करतो. पण जर आपल्याकडनं पूजा विधीमध्ये म्हणा, चुकून म्हणा, न कळत जाणीवपूर्वक आपण दोष करणार नाही, घडणार नाही, एखादा खड्डा न कळत पडू शकतो. पण असं जर झालं तर काय करावं? संत महात्म्यांनी त्याचं उत्तर दिलं. ते म्हणले, बघा तुम्ही सगळ्यांनी असं वाहतं नदीचं पाणी पाहिलंय का? म्हटले हो पाहिलंयत ना. तुम्हाला माझं बोलणं कळतंय? दोन्हीपैकी एक महत्वाचा भाग, तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहात, माझं बोलणं कळतंय या न्यायाने मी बोलण्याचा प्रयत्न करते. वाहतं नदीचं पाणी आपण सर्वांनी पाहिलंय. ज्या वेळेस नदीचा वाहता प्रवाह आहे, स्वच्छ पाणी आहे, सुंदर आहे, निर्मळ आहे, वाहणं पाण्याचं काम आहे. पण ज्या वेळेस ते पाणी वाहत असताना समजा, बघा तुम्ही, समजा त्या पाण्याच्या समोर एखादा खड्डा आला तर ते पाणी ते खड्डा भरत बसत नाही. खड्ड्याच्या वरून जाईल, बाजूने जाईल, खालून जाईल, पण खड्डा भरत बसत. बोला की तुम्ही नदी पाहिली आहेत? खरंच नाही पाहिली असं मला सिद्ध झालंय. नदीच्या बाजूला बसणारी आपण सगळी माणसं आहात, पण मला सांगा, या नदीमध्ये कुठं खड्डा दिसलं तर ते पाणी भरलेलं नाहीये का? त्या पाण्याला कळतं का बाबा आता टर्न घेतला पाहिजे, स्टेअरिंग फिरवलं पाहिजे, बाजूने गेलं पाहिजे? मग तुम्ही कसं काय माना डोलवताय? सर्वांगाचे कान करून ऐका, मन लावून ऐका, कान उंच करून ऐका. महत्वाचा भाग, नदीचं पाणी वाहत असताना खड्डा भरतं आणि मगच पुढे जातं की नाही? त्याचं काम आहे स्वज्वळता, वाहत राहणं त्याचं काम आहे. तसं परमात्म्याच्या नामस्मरणाचं सुद्धा काम आहे. एखादा खड्डा असेल
एखादा दोष असेल तो दोष भरून काढणार, तो खड्डा भरणार, मगच पुढं. जरी आज पूजा विधीमध्ये दोष घडला असेल तरी या परमात्म्याच्या नामस्मरणानं आपण ऐकतो ना वारंवार, हरी रामकृष्ण नाम सर्व सांगता येत एवढे डोंगर जळतात. कशाने? आग लावल्याने. बरोबर. नामस्मरणाचा आघात महिमा सांगितला. या नामस्मरणानं काय होणार आहे? राम कृष्ण नाम सर्व दोष हरण. काही दोष असू द्या, कुठलाही दोष असू द्या, शब्द सर्व. म्हणून सगळ्यात महत्वाचा भाग हे सगळ्यात पहिलं क्लिअर केलं पाहिजे. ही सगळी उठाटेव हे सगळं कशा करता? मग सुरुवात आहे. सगळ्यात महत्वाचा भाव, आपल्याकडनं एखादा दोष घडलाही असेल पण त्या दोषाचं हरण या पवित्र चिंतनानं, नामस्मरणानं म्हणजे हरिकीर्तनानं होणार आहे. विठ्ठल म्हणून आयोजित केलेली ही हरिकीर्तनाची सेवा आहे. आणि लक्षात घ्या, आपल्या मनातला एक संभ्रम गेला पाहिजे. काय? हरिकीर्तन, भगवंताचं भजन कीर्तन हे फक्त पैसा असलं की मग करता येतं, हा मनातला संभ्रम काढायचा. पैसा नाही, दोनच कार्य महत्वाचे वाटतात. एक संस्कार आणि गेलेल्या व्यक्ती महत्वाचं, काहीतरी मागे राहिलेलं पुण्य. पुण्याशिवाय आपल्याही जीवनात घ्या किंवा कुणाच्याही, पुण्याशिवाय जगात कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. हा सगळ्यात मोठा भाव आहे. म्हणून कुठेतरी पुण्य म्हणावं, कुठेतरी मागे राहिलेले संस्कार परिवारातील म्हणावे की जेणेकरून ही हरिकीर्तनाचं आयोजन आहे आणि या हरिकीर्तनाकरता आपण उपस्थित आहात. वास्तव भाव एक आहे. एका पाठोपाठ एकाचं जाणं हे दुःखाला कारणीभूत आहे. प्रचंड दुःख आहे. पण लक्षात घ्या, याला असं म्हणता येईल, माझा मुलगा गेलात, मला दुःख झालंय, हे पेलवना, हे जगाच्या मालका, माझीही इच्छा आहे मला सुद्धा घेऊन नको ठेवू. कारण असं असतं जीवनामध्ये, मायबाप गृहस्थ असताना मुलाचं जाणं अंतकरणाला प्रचंड यातना देणार आहे. एक वेळ थोडं मायबाप त्या ठिकाणी, बालक लहान आहे तेव्हा गेलं तर थोडं किंचित कमी दुःख आहे. दुःख नाही आहे असं नाही आहे, पण तरुण त्या ठिकाणी मुलं आहे, आईबाप त्या ठिकाणी थकलेले आहेत आणि अशा वयामध्ये मुलाचं जाणं कितीतरी यातनादायक आहे. म्हणून कदाचित या आईला वाटलं असावं, माझा मुलगा गेलाय, आता मी तरी थांबून काय करावं, दुःख न पेलवण्यासारखं झालं. म्हणून आईने सुद्धा इच्छा करावी की मी सुद्धा माझ्या मुलापाठोपाठ गेलं पाहिजे. याला कुठेतरी एक म्हणावं की इच्छा मरणी होणं सोपी गोष्ट नाहीये. आज बघा जगतामध्ये अशी काही लोक आहे, शरीर जीर्ण झालंय, शरीरात काही राहिलं नाहीये, अनंत आजार त्या ठिकाणी जडलेत, स्वतःला वाटतं मी मेलं पाहिजे, गेलं पाहिजे. बघा तुम्ही समाजात वावरताना बघायला मिळेल, तरी माणसं मरत नाही. किती यातना होतात जीवाला, काय कारण आहे? तरी मरत
नाही. आणि इथे कुठेतरी मनात यावं, दुःखाला कारण ठरावं आणि मग जावं, याला इच्छामरणी आहे. आणि इच्छामरणी तेव्हाच होता येतं जेव्हा जीवनामध्ये आपल्याकडे साधन आहे, उपासना आहे, भक्ती आहे, कुठेतरी पूर्वजन्माचं पुण्य आहे, तरच माणसाला इच्छामरणी होता येतो. लोकांचा एक संभ्रम झालाय, माणसाचं मरण हातात नाही. कसलं हातात नाही? संतांनी ते सुद्धा हातात करून आणून दिलं. त्यांनी शब्द वापरलेत फार मार्मिक. मरण माझे मरून गेले मरण माझे, हा मरण माझे मरून गेले मरण माझे, मरण माझे मरून गेले मरण माझे, मरण माझे मरण गेले मरण माझे, मरण माझे मरून गेले मरण माझे, मरण माझे मरून गेले मरण माझे, मरण माझे हा मरण गेले मरण माझे, मरण माझे मरण गेले मरण माझे, मरण माझे मरून गेले वजा केले अमर, मरण माझे मरण गेले मजा केले अमर, मरण माझे मरून गेले वजा केले अमर, मरण माझे मरण गेले मजा केले अमर, मरण माझे मरून गेले मरण माझे, मरण माझे मरून गेले मरण माझे, मरण माझे मरण गेले मरण माझे, मरण माझे मरण गेले मरण माझे, बघा संतांचे शब्द आहे, आमचं मरणच मरून गेलं. अलीकडे लोकांना मरणाची भीती आहे, पण मरणाची भीती बाळगताना लोक मरणाला विसरलेत का? त्याचं कारण आहे, आम्हाला मरण येईल केव्हा? मी म्हातारा झालो, माझं वय झालं की मी मला मरण येणार आहे. लक्षात घ्या, माणूस वय झाल्यावर मरत नाही, माणूस म्हातारा झाल्यावर मरत नाही, माणूस मरतो आयुष्य संपल्यावर. आयुष्य कधी संपू शकतं? आईच्या उदरातील बालक आहे त्याचंही संपू शकतं, जन्माला आल्याबरोबर संपू शकतं, तरुण वयामध्ये, ज्येष्ठ वयामध्ये, म्हातारपणामध्ये. आयुष्य संपलं की माणूस मरतो. ही मरणाची भीती काढून टाकण्याकरता संतांनी शब्द वापरले. उपासनेच्या जोरावर, साधनेच्या जोरावर, भक्तीच्या जोरावर, नामस्मरणाच्या साधनेवर माणसाला माणसाच्या इच्छेप्रमाणे मरता येतं. म्हटले कसं काय? अनेक त्या ठिकाणी उदाहरणं पाहता येतील आपल्याला. पितामहा भीष्म इच्छामरणी होते की नाही? का? काय कारण होतं? कौरवांकडून लढत होते म्हणजे भक्ती नाही असं म्हणायचं का? एवढी भक्ती होती की कौरवांना सुद्धा माहित होतं, ज्यावेळेस विरंगणावरती, कुरुक्षेत्रावर, युद्धभूमीवर त्या ठिकाणी युद्ध चालू असताना दुर्योधन एक वाक्य बोलला. कुणाला? तुम्ही ऐकताय ना, भीष्म पितामहांना. काय वाक्य बोलला? पितामहा, युद्ध चालू आहे, दररोजच युद्ध चाललंय, पण आम्हाला माहिती आहे तुम्ही शरीराने आमच्या बाजूने लढतात, मन मात्र तुमचं पांडवांकडून आहे. कोण बोललं? हा, ऐकता ना तुम्ही? बोला की मग जरा. दुर्योधन टोचून बोलला. थोडं काही लोकांना असतात, काही लोक अशी त्यांना टोचून बोलायची सवय असते. काही लोकांना नीट शेवटपर्यंत बोलता येत नाही, काही लोकांना टोचून बोलल्याशिवाय बोलणं जमत नाही, बरोबर? आणि काही लोकांना शेवटपर्यंत बोलताच येत नाही, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्या वेळेस दुर्योधन हे शब्द टोचून बोललात त्यावेळेस पितामहांनी ऐकलं. काय? तुम्ही लढतात आमच्याकडून फक्त, पण मनोमन तुम्हाला असं वाटतं की विजय कोणाचा व्हावा? पांडवांचाच, जिंकावे पांडवच, लढतात खरंच तुम्ही. पितामहांना एवढा राग आला, थोडे रागिष्ठ व्यक्तिमत्व होते आणि भीषण प्रतिज्ञा करणारे होते, म्हणून त्यांचं नाव भीष्म पडलं होतं. आपल्याला माहिती आहे, कारण बापाच्या लग्नाकरताच प्रतिज्ञा करून टाकली होती. माझ्या बापाचं लग्न होऊ दे देवा, आजीवन काय करेल? बिना लग्नाचं राहीन, विवाहच केला नाहीये कुणी? भीष्म पितामहाने. ते भीषण प्रतिज्ञा करून टाकायचे म्हणून त्यांचं नाव होतं भीष्म पितामहा. पितामहा, तुम्ही लढतात इकडनं, मन तिकडनं आहे. त्यावेळेस पितामहांच्या मनामध्ये आलं, बापाने वरदान दिलं होतं, बाबा रे तू साधना काय करणार आहे? आजीवन विवाह करणार नाही म्हणजे तुझ्याकडे ब्रह्मचर्यत्व आहे, आणि ब्रह्मचर्याचं सामर्थ्य एवढं सामान्य नाहीये बाळा. त्याचं वरदान मी तुला देतो. ही तुझी भक्ती आहे, ही तुझी साधना आहे, त्याच्या पश्चात तुला वरदान आहे, तू इच्छा मरणी होशील. म्हणजे साधनेच्या जोरावर, भक्तीच्या जोरावर इच्छा मरणी होता येत नाही. इच्छा जी जी मनात आली तो संकल्प सुद्धा पूर्ण होतो. कसं काय? ज्या वेळेस ही एक प्रतिज्ञा झाली, ज्यावेळेस दुर्योधन टोचून बोलला ना पितामहांना, पितामहांनी ते ऐकलं, थांबले नाही. त्यांनी उत्तर दिलं, असं म्हणतोस काय दुर्योधना? उद्याची उद्या निष्पांडवी पृथ्वी करेन, एक सुद्धा पांडव या पृथ्वीवर ठेवणार
ते प्रतिज्ञा करणार आहे, त्यांचं कामच आहे. मनात राग आला, प्रतिज्ञा मागं पुढं काय पाहायचं नाही, प्रतिज्ञा करून टाकली. कोणी केली? ज्यावेळेस प्रतिज्ञा केली उद्या पांडव एकही ठेवणार नाहीये, प्रतिज्ञा केल्या बरोबर युद्ध संपलं, सर्वजण घरी गेलेत. पांडवांना कळालं प्रतिज्ञा करणारा सामान्य माणूस नाही, जो आजीवन त्या ठिकाणी साधनेमध्ये आहेत, ज्याच्याकडे सामर्थ्य आहेत, त्याने प्रतिज्ञा केली आहे उद्या एकही पांडव राहणार नाही. म्हणून पांडवांना चिंता पडली. असं वाटतं का तुम्हाला? त्यांना चिंता पडली होती. आता जेवण करू, मस्त झोपू, उद्याच पाहू, काय काहीच टेन्शन नाही. पण इकडे हा बाबा जागा आहे रात्रभर. याला माहित होतं हे भीषण प्रतिज्ञा करणारा बाबा जरी असला तरी याने धर्म सांभाळलाय. ज्याचं खातोय त्याच्या धर्मनिष्ठतेने वागायचंय, ज्याचं मीठ खातोय त्याच्याशी जागायचं, याने धर्म सांभाळलाय. आणि ज्यांना धर्म सांभाळलाय, संतांचे शब्द तुकोबराय बोलतात ना, धर्म करा तेने देव येती करा. परिणाम धर्म पांडवांनी केला, अंगी देव. तसाच पितामहांनी सुद्धा धर्म जपोसलाय. काय करावं? पितामहांनी प्रतिज्ञा केली, जगाच्या मालकाला झोप येणार, पांडव मस्त झोपलेत, काही चिंता नाही. त्यांना माहिती आहे प्रतिज्ञा करणारा सामान्य नाही आहे, पण त्या सामान्यापेक्षाही आमचा असामान्य जगाचा मालक आहे, आमच्या पाठीशी उभा आहे. निस्वार्थपणे त्या ठिकाणी काही मनात संकल्पना नाही, झोपलेत. कारण माहिती ना, हरी मागे पुढे उभा राहे सांभाळेत, मागे पुढे उभा राहे सांभाळेत, मागे पुढे उभा राहे सांभाळेत, मागे पुढे उभा मागे पुढे उभा राहे सांभाळेत, मागे पुढे उभा राहे सांभाळेत, मागे पुढे उभा राहे सांभाळेत, मागे पुढे उभा राहे सांभाळेत. पांडवांना माहिती आहे आमच्या मागे आणि पुढे सांभाळणारा कोण आहे. आम्ही फक्त धर्म सांभाळायचा, आम्हाला नाही. आम्ही धर्म सांभाळला, त्याची भक्ती केली, तो मागे पुढे आहे उभा. बस कुठलाही आघात संकट येऊ द्यात, जगाचा मालक आहे. आणि असंच आहे, सारं जग विरोधात जाऊ द्या, सगळं गेलं तरी चालेल विरोधात, फक्त आपला परिवार, आपले आई वडील आणि आपला जगाचा मालक आणि आपला आत्मविश्वास जर आपल्या बरोबर असेल, सारं जग विरोधात गेलं तरी आपला पराजय होत नाही. पण या 3 गोष्टी महत्वाच्या आहे. या पांडवांना कळालं आमचा जगाचा मालक उभा आहे, या बाबाला झोप नाही. पांडव झोपले निवांत, काही चिंता नाही. जगाचा मालक उठला ब्रह्ममुहूर्तावर पहाटेच्या सुमारास, आणि पांडवांच्या पत्नी म्हणजे कोण, द्रौपदीला समवेत घेतलं. द्रौपदी ताई चाल म्हटले, कुठे म्हटले, अगं तू चाल म्हटले, कुठे. एका साधूच्या संतांच्या दर्शनाला जायचंय म्हटले, आत्ता का, दिवसा जाता येईल ना म्हटले. ब्रह्ममुहूर्तावर साधू संतांचं दर्शन पवित्र आहे, नामस्मरण पवित्र आहे, बरोबर की नाही. म्हणून काकडा पवित्र आहे, ब्रह्ममुहूर्तावर केला जातो. त्या ब्रह्ममुहूर्तावर जी साधना करू त्याचं विशेष फलश्रुती असते. तू चाल. द्रौपदी निघाली, कुणाबरोबर, भगवान श्रीकृष्ण कन्हैया बरोबर निघालीत. पण ज्या वेळेस निघाली त्यावेळेस रस्त्याने सांगितलं काय करायचं, फक्त बांगड्या वाजून दर्शन घ्यायचं, ते समाधीस्थ असणार आहे. द्रौपदी गेलीत. ज्या वेळेस त्या ठिकाणी भीष्म पितामहांचं दर्शन घेतलं, बांगड्यांचा आवाज केला, सौभाग्यवती आहे, आशीर्वाद देऊन टाकला, अखंड सौभाग्यवती भव.
उद्योग कुणाचा आहे हा सगळा? हा मोठा उद्योगपती. याच्यासारखा उद्योगपती अजून जन्माला आलेला मोठा उद्योगपती आहे. ज्यावेळेस द्रौपदीने हा आशीर्वाद ऐकला, द्रौपदीला माहित होतं कालच भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केली आहे. पितामहा आवाज दिला, उठवलं, जाग केलं आणि सांगितलं, पितामहा काल प्रतिज्ञा करणारे तुम्ही आहे, निष्पांडवी पृथ्वी करणार, एक सुद्धा पांडव ठेवणार नाही. आज आशीर्वाद देणारे सुद्धा तुम्हीच आहे. आणि असं असतं, साधू संतांचे शब्द व्यर्थ जात नाही. तुमचे शब्द तर व्यर्थ जाणार नाहीये, मला माहित आहे, कारण ब्रह्ममुहूर्तावर आशीर्वाद आहे. तुमच्या मुखातील शब्द आहे आणि शब्द काय आहेत? अखंड अखंड आहे. सौभाग्यवती भव आहे. काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर पितामह देत नाही. पुढचा प्रश्न विचारतात, द्रौपदी तू इथे कशी? म्हटले पहिल्यापासून मीच आहे आणि इथं आलीत. म्हटले तू ब्रह्ममुहूर्तावर आलीत गड्या, तुला घेऊन कोण आलं? द्रौपदी म्हटले कसं काय मी आलेत? मला एवढंच सांग द्रौपदी, तुला इथं घेऊन कोण आलं? द्रौपदीने सांगितलं, मला कोण घेऊन येणार आहे? माझा गडी मला त्याने घेऊन आणलाय. पितामह त्या ठिकाणी शब्द वापरतात, द्रौपदी तुला घेऊन आलेला गडी असा कोणता गडी आहे मला दाखव. एवढा धाडशी गडी मला पाहायचा आहे, नेमकी कोणता गडी आहे? द्रौपदीने बाहेर नेला आणि हा धाडशी गडी दाखवलाय. गडी म्हणजे कोण? हा कन्हैया. गोंगडं पांघरून बसलेला आहे बाहेर. का? कारण पितामहांनी जर मला पाहिलं तर माझ्यावर एखादा शापाची ना भीषण प्रतिज्ञा करू. हा बाबा अवघड आहे. भक्तांना घाबरतो कन्हैया, जगाचा मालक घाबरतो, पण भक्त सुद्धा तसा असावा लागतो. महत्वाचा भाग, ज्या वेळेस त्या ठिकाणी हा प्रसंग समोर उभा राहिला, कन्हैया बसलेला आहे, द्रौपदी उभी आहे. भीष्म पितामहांनी गोंगडं काढलं, कन्हैया दिसला, पण दिसल्याबरोबर कन्हैया नुसतं बसलेला नव्हता. परमात्म्याच्या हातामध्ये द्रौपदीची म्हणजे भक्ताची चप्पल आहे. ज्यावेळेस भीष्म पितामहांनी पाहिलं, याला हिची चप्पल घेऊन बसण्याची काय गरज आहे? 3 लोकाचा स्वामी आहे, अधिपती आहे, हा साध्या भक्ताची चप्पल हातामध्ये घेऊन बसलाय. डोळ्यातून गळगळ अश्रू येऊ लागलेत आणि कन्हैया पुढे हात जोडलेत. हे ईश्वरा, मी इच्छा मरणी असेल, पण जसं आज या भक्ता करता मागे पुढे उभा आहे, ते घरी झोपलेत, तू जागा आहे, तुला हा प्रपंच करावा लागतोय. मी सुद्धा एक साधा भोळा भक्त आहे, मी सुद्धा माझा धर्म जपतोय, मी सुद्धा धर्माने चालणार आहे. साधी भोळी माझी भक्ती आहे. माझी सुद्धा इच्छा आहे की माझ्या अंतकाळ समयाला तू माझ्या समोर उभा असावा आणि मग मला मृत्यू यावा. कारण संतांचे शब्द आहे, माऊली ज्ञानोबराय बोलतात ना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा क्लेवरम यह प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशया. किंवा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, मला ते सुख अनुभवायचंय. तू माझ्या समोर असताना मी कृष्ण कृष्ण चिंतन करताना माझा मृत्यू त्या ठिकाणी होणार आहे. बस देवा, माझी एकच इच्छा आहे, अंतकाळ समयाला तू यावं. आणि या जीवनात आज मी एक महत्वाचं सांगेन, चालू जीवनामध्ये बरेच स्वप्न आपले असतात, बऱ्याच इच्छा असतात, प्रत्येकाच्याच अंतकरणामध्ये बऱ्याच वासना असतात, अपेक्षा असतात. चालू जीवनामध्ये एखादी अपेक्षा, इच्छा, वासना नाही पूर्ण झाली तरी चालेल, पण लक्षात घ्या, एक इच्छा अशी असावी, मरण समयाला माझं मरण मंगलमय झालं पाहिजे, बाकी काही नाही. कारण आपण ऐकतो शेवट गोड तर सर्वच गोड, माझा अंतकाळ सोहळाच झाला पाहिजे, मरण मंगलमय झालं पाहिजे, काही झालं तरी ही तरी इच्छा माणसाच्या अंतकरणात असावी आणि हे मरण मंगलमय व्हावं, याकरता संतांनी हे सगळं सांगितलंय. काय सांगितलंय? ज्या वेळेस भीष्म पितामहांनी हे शब्द सांगितलेत, महाभारताच्या अंतिम टप्प्यात आणि भागवताच्या प्रारंभी हे उदाहरण आले आहेत. महत्वाचं, ज्यावेळेस कृष्ण कन्हैयाला निजामाला जायचंय, लक्षात आलं, आपण वचन दिलंय, भीष्म पितामहांचं मरण मंगलमय झालं म्हणतात, पण भीष्म पितामहा बाणशय्येवरती पडलेत. प्रत्येक अंगामध्ये बाण ना बाण भरून उरलेला आहे. त्या ठिकाणी बाणाच्या टोकाला लागून थेंब थेंब अंगामधून रक्त गळतंय आणि तुम्ही म्हणताय भीष्म पितामहांचं मरण मंगलमय झालं. अहो नाही, देवाला पाहता येईना, मान मागे झुकली आहे, म्हणून शेवटी अर्जुनाला पुन्हा सांगावं लागलं, हे अर्जुना, माथ्यात बाण मार, जेणेकरून मला देवाला समोर पाहता येईन. एवढं दुःख सहन करता करता भीष्म पितामहा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तुम्ही म्हणतात भीष्म पितामहांचं मरण मंगलमय झालं. असं असं जगाचा मालक नुसतं पाहिलं, तो तिथे आला तरी दुःखाला म्हणतात 12 वाटात पळायला सुटतात, बरोबर की नाही? तो सुखरूप आहे आणि 12 तुझे मुख
यातना नाही, अनंत जन्मीच्या यातना दुःख विसरण्याचं सामर्थ्य देवाला पाहिलं तरी दुःख पळतात, एवढं सामर्थ्य आहे. तेव्हा देवाला पाहिल्यावर काय यातना होत असतील? पितामहांना काही नाही. पितामहांनी पाहिलं, जगाच्या मालकाला बाणशयेवरती पडले, हात जोडले आणि देवा आता शेवटची इच्छा आहे, मी जातोय, पण एकच आहे, जोपर्यंत मी डोळे बंद करत नाही तोपर्यंत माझ्या समोरून तू काय जायचं नाही, कारण माझं मरण मंगलमय झालं पाहिजे. गड्या तू समोर असावास. जगाचा मालक विचार करू लागला, हा बाबा एकतर इच्छा मरणी आहे, बरोबर, हा कधी डोळे बंद करेल सांगता येत नाही, कदाचित हा 1 वर्षाने बंद करू शकतो, बरोबर, 1 वर्ष थांबावं का? पण पितामहांनी तसं न करता डोळे बंद केले. जगाच्या मालकाचं स्मरण करता करता अंतकाळ समय मंगलमय केला. जीवनामध्ये काही हो ना हो, माणसाचं मरण मंगलमय झालं पाहिजे. आणि एक नाही इच्छा मरणी होता आलं तर एक इच्छा तरी अंतकरणात असावी, मी मरताना परमात्म्याचं चिंतन करता करताच गेलो पाहिजे, हा अट्टहास आपल्या जीवनामध्ये असावा. कारण एकांतामध्ये कधीतरी न्यावं स्वतःला. दररोजच बिझी शेड्यूल आहे, दररोजच जीवन जगतोय, पण एकांतात नेऊन स्वतःला सांगावं माणसाने, दररोजचीच कामं आहे, एवढा विचार आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विचार आहे, पण कधीतरी स्वतःचा जीवाचा विचार करावा. काय? एकांतात नेऊन सांगावं, बाबा या जगतामध्ये आपली आपण करा सोडवण. काय? स्वतःची सोडवण मात्र स्वतःला करायची आहे, त्याच्यापासून बाजूला सारता कामा नये. काय? सगळ्यात श्रेष्ठ सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. स्वतःला सांगावं, या जन्मात सांभाळणारे अनेक जण भेटतील, पण जन्मोजन्मी सांभाळणारा कोण असणार आहे याचा विचार करावा. अनेक जण सांभाळणारे आहे, पण संतांचे शब्द ऐकतो ना, पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा मरायचंय पुन्हा जगायचंय, पण या जीवनामध्ये सांभाळणारा कोण आहेत गड्या, हा विचार केला पाहिजे. त्या जन्मामध्ये सांभाळणारा एकच आहे, एका चक्र पाणी वाचून या, भगवंत शिवाय कोणी नाहीये. म्हणून आपलं उत्तम ध्येय असावं, जगाच्या मालकाची कृपा माझ्यावर व्हावी, माझं मरण मंगलमय व्हावं. म्हणून मरण मंगलमय होण्याकरता काय करावं लागणार आहे ते तुकोबारांनी आज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय अभंगाच्या अगदी प्रथम चरणामध्ये. सांगतो तुमासी सांगतो तुमासी
जीवनामध्ये काहीतरी साध्य केलं, फक्त जन्माला आला आणि गेला, याला सार्थकता म्हणत नाही आहे. संतांचे शब्द आहेत, धन्य तो आहेत. कोण आहेत? धन्य आम्ही जन्मालो, धन्य